आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई सगळी कामं झालीत आता. काय करतेस किचन मध्ये सई? अगं उद्यासाठी मूग भिजत ठेवलेत. मुगाची उसळ करता येईल उद्या. ये बघू बाहेर. हो आले. सई किती धाव करशील ग. आराम कर आता. ये. हे काय काय म्हणजे? आल्याचं तेल गरम करून आणलंय तुझ्या पायाला लावायला. अगं कशाला? बरा आहे माझा पाय. बरा आहे म्हणून तर एवढा सुचलाय ना. सई तुझा हात लागल्यावर जाणवलं बघ. दुखतोय जरा पाय. दुखणारच नाही. आता पायाला एवढा जोर लागलाय म्हटल्यावर काय होणार आहे. आणि आई तुला मी किती वेळा सांगितलंय जी कामं नाही झेपत ना ती नको करत जाऊ. बाळा मला तरी कुठे कल्पना होती असं काही घडेल म्हणून. तेच पुढे काय घडणार आहे ना याची आपल्याला कल्पना नसते म्हणून रिस्क घ्यायची नसते कधी. आणि तू मामीला सांगत जा ना की तुला नाही जमणारे काम करायला म्हणून. जाऊ दे ग माझं जाऊ दे. असं कितीच आयुष्य राहिले आता माझं. आई काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलते बाळा. सई मला तुझी फार काळजी वाटते ग. बघ ना एवढी चांगली नोकरी मिळाली आहे पण तू इथे अडकून पडलीस. तुला कामावर जाता येत नाही ना त्याचं वाईट वाटतंय ग मला. पण आई आता मला जावंच लागणार कारण असे मी अंजलीच्या लग्नाला येणार नाही. त्यामुळे मी आता लवकरात लवकर ऑफिस जॉईन करेन. सई घरी आल्यापासून विचारते मी काय झालंय. तू असा एकाएकी निर्णय का घेतलास बाळा? आई मला आज देवांश सर भेटले होते आणि ते म्हणाले की असं म्हणाले देवांश? हो. अगं मनापासून बोलले नसतील ते. त्यांच्या आत्यानी त्याचं त्यांना करायला लावलं ना म्हणून बोलले असतील. आई कोणी सांगितलं कोणी केलं याने काय फरक पडणार आहे. आणि असे अंजलीच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय झालाय माझा आता. दिवसातना 50 वेळा तरी फोन केला असेल मी सईंना पण एक पण फोन उचलत नाहीये माझा. इग्नोर करतायत कंटिन्युअसली. तरी सुद्धा एकदा लास्ट टाइम फोन करून बघतोच मी. लेट्स गिव्ह इट अ ट्राय.
सई थांब. नको कट करू, बोल ना त्यांच्याशी. आई अगं काय बोलू मी त्यांच्याशी? हे बघ, जे काही घडलंय ते मी तुला सांगितलंय ना, तरी काय सारखे फोन करताय. त्यांना जसं हवंय तसं मी वागायला सुद्धा तयार झालीये ना, मग तरी पण का छळतायत हे? नाही ग, छळत नाहीयेत. तुला ते तसं म्हणाले ना, हे त्यांच्या जीवाला लागलं असणार म्हणून सारखा फोन करत असतील बघ. करू दे, मला नाही बोलायचं त्यांच्याशी. अशी काय करतेस ग बाळा? आई अगं आता त्यांच्या मनाला लागून काय उपयोग आहे मला सांग. त्यांना जे करायचंय ते त्यांनी केलंच आहे ना. सरळ बोलून मोकळे झाले ना की तू लग्नाला येऊ नको म्हणून. आता का फोन उचलू मी त्यांचा? असं नको ना करू सई. हे बघ, तू जसं माझं मन मोडत नाहीस ना, तसं ते पण त्यांच्या आत्याचं मन मोडू शकत नसतील. आणि बघ, तुला सारखा फोन करतायत म्हणजे खरंच ग त्यांना वाईट वाटत असेल. असं नको करू. हं, खूप चांगलेत ग ते. बोल ना एकदा त्यांच्याशी. देवांश फोन का नाही उचलत? बिझी काय येतोय कधीपासून? कोणाशी बोलतोय हा? एकतर याने आज मला सॉरी म्हणायला कॉल केला पाहिजे होता, त्यात मी कॉल करते तर तो पण उचलत नाही. मीटिंग वगैरे मध्ये नाही, तरी पण उचलायचा फोन. परत एंगेज. कोणाशी बोलतोय यार हा? कोणाशी बोलतोय हा? माझ्या ना डोक्यात जायला लागला आता यार. आत्ता शुगर बॉक्स झाला ना आमचा, काहीच दिवसात वेडिंग आहे. माझ्या मैत्रिणी म्हणतात हा सगळ्यात रोमॅन्टिक पिरियड असतो कुठल्या पण कपलच्या आयुष्यातला. ते फक्त मीच एक्साइटेड आहे. म्हणजे साहेबांना कसलीच एक्साइटमेंटच नाहीये. परत बिझी. कोणाशी बोलतोय ते पण कळत नाहीये. ऑडिओ मेसेज. सर, मी तुमचे फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाहीये एवढं साधं कळत नाहीये का तुम्हाला? हे बघा, मी तुमचं सगळं म्हणणं ऐकलंय ना, मग आता माझं ऐका प्लीज. तुम्ही जर मला सारखा फोन केलात ना तर नाईलाजाने मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. सिरियसली? पोलीस कंप्लेंट? गॉड. हे आरशा, सांग मला कशी दिसतेय मी? एकदम स्टनिंग आणि स्टायलिश दिसतेय की नाही? गॉड,
जहागीरदारांना ना बिलीवच नाही होणार आहे. इतकी वर्ष मी अशी चाळीत वगैरे राहिली. आय थिंक माझ्या ना नशिबातच असेल रिच फॅमिलीची सून होणं. म्हणून असे स्टायलिश फॅशन सेन्स वगैरे आहे ना मला. देव तर माझे फोटो बघून इतका खुश होणार आहे की प्रेमातच पडेल माझ्या. तो माझा देव 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 पोज मध्ये घेऊ का? साई कसा दिसतोय माझा ड्रेस? अंजली, तू काही जरी घातलंस ना तरी तू छानच दिसतेस. थँक्यू. पण बहीण म्हणून तुला एक सल्ला देऊ का? नाही, तू आता या ड्रेसवर भरपूर फोटोज किंवा सेल्फीज काढले असतील ना, तर ते सोशल मीडियावर नको पोस्ट करूस. का म्हणजे अगं, नाही, तुझ्या सासरकडच्यांना नाही आवडणार ना हे असे फोटोज टाकले तर. अगं पण का नाही आवडणार? अगं तुझं लग्न होणार आहे आता, त्या घरची सून होणार आहेस तू. सो त्यांनाही हेच वाटत असणार ना की त्यांच्या होणाऱ्या सुनेने व्यवस्थित कपडे घालावेत, व्यवस्थित तिचं राहणीमान असावं. अंजली, तुझं लग्न जहागीरदार घरात होतंय. त्यांचं नाव किती मोठं आहे मार्केटमध्ये माहिती आहे ना तुला. त्यांना लोक खूप मानतात, त्यामुळे त्यांना हेच वाटणार ना की त्यांच्या होणाऱ्या सुनेने नीट राहावं, नीट वागावं, नीट बोलावं आणि स्वतःची इमेज सुद्धा जपावी. प्लीज माझ्या या कपड्यांमुळे त्यांच्या इमेजला वगैरे काही फरक नाही पडणार, कळलं ना? खूप ओपन माइंडेड लोक आहेत सई ते. उलट त्यांनी मला अशा कपड्यांमध्ये बघितलं ना तर ते अप्रिशिएटच करतील मला. आणि तू का मला मुळात फ्रीचा सल्ला देतेस? तुला माझ्या सासरच्यांबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे का? अंजली, कोणी तुला बोलणार, मग तुला राग येणार. हे सगळं होऊ नये ना म्हणून मी तुला वॉर्न करते. तू मला वॉर्न वगैरे करण्याची गरज नाही, कळलं ना? नाही, आता तर मी ना हा फोटो टाकणारच आणि सगळ्या जहागीरदारांना टॅग पण करणार. देवांश जहागीरदार, जहागीरदार इंडस्ट्रीज सगळ्यांना मेन्शन करून टाकते. सही, अगं माझे फॉलोअर्स पण वाढतील. आधी का नाही सुचलंय? अंजली, हे बघ, मी तुला सांगायचं काम केलंय. ऐकायचंय नाही ऐकायचंय हा तुझा वैयक्तिक प्रश्न. नाही, कसे तुझ्यामुळे मामा आणि मामीला बोलणे नको ना बसायला. तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं ना? मी जे काय लेक्चर द्यायचं ना ते स्कूलमध्ये. आता लहान नाहीये मी, मोठी झाली आहे. लग्न होणार आहे माझं, कळतंय का? यार तू तो ज्यूस दे आणि जा बघू. मूड माझा स्पॉइल केला. या संत्री आज फार गोड आहेत. नागपूरची आहेत बहुतेक. तुमचं ना. अरे ओमी, काय चाललंय रे तुझं? वाढते ना मी, प्लेट मध्ये आहे ते खादी. भूक लागली मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. चला, आत्याची वाक्य ती आली ना की मस्त आपण फॅमिली मिळून एकत्र ब्रेकफास्ट करूया. येस. हो, आणि गाणं म्हणूया. झाली यांची मस्करी सुरू झाली. प्रत्येक गोष्टीत मस्करी. मम्मा, हे लग्न घर आहे की नाही, मग थट्टा मस्करी तर व्हायलाच पाहिजे. हो ना बाबा? हो, बरोबर. एकदम करेक्ट. सगळे असे हॅपी असायला पाहिजे. हो, पण आता ना मी खरंच खूप सॅड होय ना, कारण मला खूप भूक लागली आहे. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत आणि आत्या अजून का नाही आली? आत्या, आत्या. अगं ए रिया, अगं या घरात मोठ्या मोठ्यानी हाका मारलेल्या चालत नाहीत. भैरवीला माहितीये ना, येते ना ती. हा, ही काय आली? सुरू करा तुम्ही. अरे वा, आज चक्क सगळे जहागीरदार एकत्र नाश्त्याला बसलेत. वहिनी, गोडाचं काही केलंयस की नाही खायला? हो, शिरा केलाय ना. बस शिराच केलायस? हो, शिराच केलाय आज. अगं, आज एवढी आनंदाची गोष्ट घडलीये
खरं तर बाहेरून ना गुलाबजाम जिलेबी हे सगळं मागव आणि आपले जे नोकर आहेत ना त्या सगळ्यांना पेढे वाटूया. काय म्हणतेस? चालेल ना. काय झालं आई? कुठली गुड न्यूज वगैरे मिळाली आहे का? आत्या कॉंगो. तुला माहितीये का काय गुड न्यूज येते? नाही मग पण आत्या जेवढी हॅपी दिसतीये 100% कोणती तरी मोठी डील क्रॅक झालीये. नो मी युअर रॉंग. त्याहूनही मोठी गोष्ट घडली आज. हे बघ, आम्हाला कोणाला काहीच कळत नाहीये, तर नेमकं काय झालंय ते सांगशील का? इमॅजिन करूच शकत नाही अशी गोष्ट घडली आज. आत्या प्लीज आता हा सस्पेन्स ब्रेक कर आणि सांगून टाक ना काय आहे ते. कम ऑन रिया, हे तू विचारतेस? उलट तुला तर सगळ्यात आधी कळायला हवं होतं. 24/7 मोबाईलवर असतेस ना तू. जरा मोबाईल उघडून बघ, सोशल मीडियावर काय धमाका झालाय ते. असं काय झालंय? बघ बघ. ओ वहिनी. तुझी लाडकी वहिनी. तिचं काय? आणि माझ्या लाडक्या वहिनीची भावी आदर्श सून सोशल मीडिया गाजवते. देवांश, आता ना लोक तुला तुझ्या नावाने नाही ओळखणार, तर तुझ्या बायकोच्या नावाने ओळखणार. ते म्हणणार तो बघा अंजली जहागीरदारचा नवरा, अशी ओळख असणार आहे तुझी आता. आई नक्की काय झालंय? म्हणजे असं काय केलंय काय अंजलीने? काय केलंय काय नाही केलंय ते विचारा. इतकी वर्ष आपण जे काही नाव कमवलंय ना ते एका दिवसात आणखीन मोठं होणार आहे. आपल्या सुनेचे सोशल मीडियावरचे पोस्ट बघून बघा, होणाऱ्या सुनेचे प्रताप बघा सगळ्यांनी. जेव्हापासून हे लग्न ठरलंय ना, एक दिवसही सुखाची झोप लागली नाहीये मला. प्रत्येक वेळी पश्चाताप होतोय की कोणत्या लो क्लास लोकांशी आपण नाव जोडणार आहोत. नाही, मी स्पष्टच सांगतेय की अशी मुलगी मला माझ्या घरात नकोय. या लोकांना ना बोलायची रीत आहे ना नीट वागायची अक्कल आहे. या हिच्या एका पोस्टमुळे सगळे लोक मला, आपल्या कंपनीला, देवांशला नाव ठेवणार. इतकी वर्ष मी माझं नाव जपलंय, आपल्या घराचं स्टेटस जपलंय, ते सगळं या मुलीने एका सेकंदात धुळीला मिळवलंय. काहीही करा आणि त्या मुलीला आधी ही पोस्ट डिलीट करायला सांगा लगेच. आत्या सॉरी, पण मला वाटत नाही की या पोस्टमुळे एवढा मोठा काय इश्यू होईल. हो आत्या, हल्ली ना सोशल मीडियावरती असे पोस्ट टाकतात. अगं कॉमन आहे. रिया, पण आपण कॉमन नाही आहोत ना, आपण स्पेशल आहोत. आपण काय खातो पितो, काय वागतो, कसे राहतो, कुठे जातो, काय करतो, हे सगळं लोक फॉलो करत असतात. तिचं ठीक आहे, तिला काय, चाळीत इतकी वर्ष राहते, तिला कोणी ढुंकूनही बघितलं नसेल.
आता ती जहागीरदारांच्या घरची सून होणार आहे. तिने खरं तर जबाबदारीने वागायला हवं. नाही, माझ्या घरच्या सुनेने हे असे काहीतरी वाह्यात पोस्ट करणं आणि ते सगळं असं स्प्रेड होणं मला चालणार नाही. आत्ताच्या आत्ता तिला फोन करा आणि या सगळ्या पोस्ट डिलीट करायला सांगा प्लीज. हो ताई, हो, तुम्ही बरोबर बोलताय. नाही, तुमचं म्हणणं पटतंय मला. अंजलीचं वागणं मलाही नाही आवडलं. पण तुम्ही उगाच मनस्ताप करून घेऊ नका ना. तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाता का? मी तिथे तुमचा नाश्ता पाठवते. हां, आणि तुम्ही शांतपणे खा. मी बोलते ना अंजलीशी, समजवते तिला. समजवायचं नाहीये तिला, फक्त ताकीद द्यायची तिला. आणि मी आता कुठेही जाणार नाही. बहिणी, तिला आत्ताच्या आत्ता फोन लाव. हो हो देवा.